नवी उमेद नवी ऊर्जा घेऊन संजय हलगरकर मतदारांच्या दारावर। निलंगा नगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून प्रचाराचा वेगही वाढला आहे। भारतीय जनता पार्टी विकास आणि फक्त विकास याच मुद्द्यावर ही निवडणूक लढताना दिसते। भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय हलगरकर हे नवी उमेद नवी ऊर्जा हा संकल्प घेऊन मतदारांच्या गृहभेटी घेत आहेत। प्रत्येक वॉर्डात घरोघरी सर्व मतदारांना भेटून भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत केलेली विकास कामे आणि येणाऱ्या काळात विकासाच्या दृष्टिकोनातून करण्यात येणारी सर्व कामे ही वैयक्तिकरित्या जनतेला सांगत आहेत। येणाऱ्या काळात ही भारतीय जनता पार्टी ही निलंग्याचा विकास हाच उद्देश समोर ठेवून कार्य करेल असा विश्वास या जनसंपर्काच्या माध्यमातून श्री संजय हलगरकर यांनी बोलून दाखवला। आपला निलंगा आपला स्वाभिमान हे ब्रीद घेऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय हलगरकर प्रचाराच्या रणधुमाळीत अग्रेसरपणे प्रचार करताना दिसत आहेत। भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या दूरदृष्टीतून निलंग्याचा विकास कसा साधता येईल याची इत्थंभूत माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संजय हलगरकर स्वतः जातीनं करत आहेत। स्थानिक आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने निलंग्यात आजपर्यंत जी विकास कामे केली ती विकास कामे पत्रकाद्वारे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम संजय हलगरकर आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार करीत आहेत। यासोबतच आगामी काळात निलंगा शहराची विकासाची रूपरेषाही मतदारांपर्यंत पोहोचवून येणाऱ्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून द्यावे यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार जनतेला साकडं घालत आहेत। सामाजिक सेवेची पार्श्वभूमी असलेल्या संजय हलगरकर यांना जनतेतून भरपूर प्रतिसाद मिळत आहे। आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरघोस मताधिक्य मिळून निलंगा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार हा निर्धार गृहभेटीदरम्यान संजय हलगरकर आणि सर्व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला। गृहभेटीदरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय हलगरकर यांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते। महिलांमधूनही भरपूर प्रमाणात प्रतिसाद असल्याचे दिसते। निलंग्याची जनता मला संजू भाऊ असे उल्लेखतात। मला भाऊ म्हणून उल्लेख करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी मला आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून मताधिक्याने निवडून देतील असा सार्थ विश्वास या गृहभेटीदरम्यान संजय हलगरकर यांनी बोलून दाखवला।